पहा, फॉर्म भरताना आपल्याला स्पेस नाही द्यायचा आहे, नाहीतर फॉर्म एक्सेप्ट केला जाणार नाही। फॉर्म जर व्यवस्थित भरला तर मग आपल्याला हा मेसेज दिसणार आहे। मी टेक्स्टबुकच्या ट्रान्सलेशन जॉबसाठी अप्लाय केला आहे, जिथे सर्व काम मराठी भाषेत असणार आहे। तुम्हाला पण या जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर एकही स्टेप मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? जर तुम्हाला फक्त मराठी भाषा येत असेल तरीही तुम्ही परमनंट तुमच्या घरूनच मोबाईलवर काम करून मंथली 25,000 इन्कम जनरेट करू शकता। ही जॉब वॅकन्सी टेक्स्टबुक कंपनीमध्ये निघाली आहे, ज्यासाठी कोणताही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, शिवाय कोणतीही फीस या जॉबमध्ये अप्लाय करण्यासाठी कंपनी घेत नाही आहे। तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर या जॉबसाठी अप्लाय करू शकता। हा जॉब पूर्णपणे वर्क फ्रॉम होम आहे। तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्लिश भाषा यायला हवी। आता इंग्लिश इथे का विचारली आहे तर जो मजकूर तुम्हाला दिला जाणार आहे ट्रान्सलेट करण्यासाठी तो इंग्लिशमध्ये असणार आहे। इन शॉर्ट, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे। यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल, मराठी टायपिंग स्किल्स असायला हवेत। हा जॉब नक्की काय आहे यापासून ते इंटरव्ह्यूपर्यंत सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात। त्यामुळे युक्ती चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। टेक्स्टबुक कंपनीबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर टेक्स्टबुक ही इंडियामधील फास्टेस्ट ग्रोविंग एडटेक कंपनी आहे, जी गेल्या 8 वर्षापासून सरकारी आणि खाजगी नोकरींच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे। टेक्स्टबुकमध्ये आपल्याला मराठी भाषेतून काम करण्याची संधी प्रोव्हाइड केली जात आहे, त्यामुळे तुम्ही या जॉबसाठी नक्की अप्लाय करा। आता तुमचा जॉब रोल नक्की काय असणार आहे ते पाहूयात। इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन ऑफ सब्जेक्ट्स लाईक अ लॉजिकल रिझनिंग, जनरल नॉलेज, जनरल सायन्स अँड करंट अफेअर्स याचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला कॉन्टेंटमध्ये नोट्स, क्वेश्चन्स आणि सोल्युशन्स दिलेले असतील तर त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे। तसेच टीमसोबत रेग्युलर इंटरॅक्शन करून कंटेंटच्या रिक्वायरमेंट समजून घ्यायच्या आहेत। आता या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं आहे ते सांगते। जसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर तुम्हाला कंपनीची ऑफिशियल वेबसाईट दिसेल। इथे सर्वात खाली अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल। सर्वात आधी तुमचं नेम, सरनेम, नंतर ईमेल ID मेन्शन करायचा आहे। नेक्स्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे। त्यानंतर इथे एक प्रश्न विचारला आहे की तुम्ही याआधी मराठीमध्ये कोणती गव्हर्नमेंट जॉब दिली आहे का, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे फक्त येस ऑर नो मेन्शन करायचं आहे। त्यानंतर इन्क्लुडिंग बोनस तुमचा करंट CTC काय आहे ते टाईप करा। नंतर एक्सपेक्टेड CTC मेन्शन करा। नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे तुम्ही किती दिवसात इथे जॉईनिंग करू शकता आणि लास्ट क्वेश्चन विचारला आहे की तुम्हाला मराठी भाषा येते का, तर येस सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून मगच सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सबमिट करताना काही एरर आला तर आन्सर टाईप केल्यानंतर स्पेस दिला आहे का ते चेक करा, म्हणजे इश्यू लगेचच रिझॉल्व्ह होऊन जाईल। तर ही होती टेक्स्टबुक कंपनीच्या मराठी ट्रान्सलेटर जॉबसाठी ॲप्लिकेशन प्रोसेस। आता आपण सिलेक्शन प्रोसेसबद्दल थोडं बोलूयात। ते म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं, प्लीज आता हे लक्ष देऊन ऐका, म्हणजे जर तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट झाला तरच तुम्हाला रिक्रूटरकडून मेल येईल आणि त्यानंतरच तुम्हाला HR कडून इंटरव्ह्यूसाठी कॉल देखील येईल। त्यामुळे तुमचा रेझ्युमे ATS फ्रेंडली कीवर्ड्स आणि जॉब डिस्क्रिप्शनसाठी तशी स्किल्स पण असायला हवीत, त्यामुळे शॉर्टलिस्ट होण्याची अपॉर्च्युनिटी वाढते। तरी देखील समजत नसेल की रेझ्युमे कसा असायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। यामध्ये मी रेझ्युमेबद्दलचे सर्व डाऊट्स क्लिअर केले आहेत। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सो बेस्ट ऑफ लक। पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।